नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आज आपण ऐकणार आहोत शैलजा राजे यांच्या वेगळ्या वाट्या पुस्तकातील घराबाहेर ऐकता. तर कथेचं नाव आहे घराबाहेर. मी 4 मुलांची आई, 15 वर्ष संसारात रमलेली, आतापर्यंत पतीच्या सुखदुःखात समरस होणारी, आज अशा वेळी घर सोडून निघाले आहे. एकटीच नाही तर बरोबर या माझ्या मुलांना घेऊन. ही माझी मुलं तर केवढा. उदय सर्वात मोठा, वय अवघं 12, नाही आत्ताच 13 वर्षाचा झाला तो. मग अरुणा 10 वर्षाची, तिच्या मागची प्राची, 7वं चालू आहे तिला, आणि सर्वात धाकटा प्रबोध अवघा 4 वर्ष. सारी मुलं चुपचाप आहेत. माझी सर्व तयारी मुकाट्याने पाहत आहेत. एरवी कुठं जायला निघालं की कोण धांदल असायची. उदयपासून प्रबोधपर्यंत प्रत्येकाला आपल्या बॅटरीपासून स्प्रिंगच्या मोटारीपर्यंत सर्व काही बरोबर हवं असायचं. पण आज सारे गप्पा आहेत. मी मागे तेवढेच वस्तू माझ्या हाती देत आहेत. एवढासा प्रबोध, पण तोही सारं टकमक पाहतो आहे. एक शब्द न बोलता न विचारता. तोंडात तीळ भिजू न देणारी प्राची मुकाट्यानं आज एक एक पुस्तक दप्तरात भरण्याचा चाळा करत आहे. उदयला बरंचसं काही समजतंय. तो गोरामोरा झाला आहे. काहीतरी विचारावं पुसावं म्हणून त्याचे ओठ थरथरत आहेत. पण मला समजतंय. माझ्या तोंडाकडे पाहून त्याने आपले ओठ आवळून धरले आहेत. पुढे आलेला त्याचा एकच दात त्या ओठावर रुतून बसला आहे. सामान आवरता आवरता माझं सगळ्या मुलांकडे लक्ष आहे. आपली आई आपल्याकडे पाहत नसली तरी तिचं सारं अवधान आपल्याकडे आहे हे अरुणा जाणून आहे. आम्ही सारे, मी, माझी मुले एका वेगळ्या प्रवासाला निघालो आहोत. मी माझ्या जिद्दीवर आणि मुलं माझ्या प्रेमावर, माझ्यावर असलेल्या त्यांच्या विश्वासावर. आतून त्यांच्या आजीचा आवाज ऐकू येतोय. माझ्यावर तोंडसुख घेतलंय त्यांनी हवं तसं. गेले 4 दिवस ते माझ्यावर वाटेल ते आरोप करतायत. आतापर्यंत मी त्यांची सद्गुणी, सदाचारी, विनम्र अशी सून होते. माझ्याबद्दल ग्वाही द्यायच्या त्या. म्हणायच्या, आमच्या मीनाच्या हातून वावगं काहीच घडणार नाही. तिला ते आवडणारच नाही. ती स्वतः वेडीवाकडी वागणार नाही आणि दुसऱ्याचं तसलं वागणं चालवून घेणार नाही. मोठी बाणेदार आहे ती. इतकी वर्ष मला त्यांच्या या असल्या प्रशंसेची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांचं आजचं बोलणं मला असह्य झालं आहे. वाटते जावं आणि हाताच्या पंजानं त्यांच्या तोंडातले हे वेडेवाकडे शब्द तिथेच त्याने गिळायला लावावेत. पण मी मन घट्ट केलंय. हे आणि असलंच काहीसं मला आता पुष्कळ दिवस ऐकावं लागणार आहे. मी जाणून आहे सारं, पण तरीही मी हे घर सोडणार आहे. माझं घर, मी नटून सजून रंगरूपाला आणलेलं माझं लाडकं घर, माझं हक्काचं घर. 2 वर्षापूर्वी मी आजारी झाले. वाटलं संपलं आता सारं. हा संसार, ही गोजीरवाणी मुलं, माझे लाडके अरविंद, सर्वांना सोडून मी निघाले आहे. एक एक क्षण कसा मला ग्रासित होता. मृत्यूशी मुकाबला करताना मी कासावीस होत होते. मला जायचं नव्हतं. अरविंदाचा हात घट्ट धरून मी म्हणत होते, माझा जीव अडकते हो या सर्व संसारात. मला तुम्हाला सोडून जायचं नाही. मला तुम्ही हवे आहात. हा संसार हवा आहे. दवाखान्यातून बरी होऊन घरी आले तर आधी साऱ्या घरभर फिरले. चमच्यापासून ते कपाटातल्या कपड्यांपर्यंत सर्वांची खाणेसुमारी घेतली. माझा एक टेबलस्पून हरवला होता. केवढा चुटपुटला माझा जीव. जणू ते एका चमच्यानं नाहीसं होणं म्हणजे केवढं नुकसान. अरविंद मला हसले होते. म्हणाले होते, जाऊ दे गं, सवड झाली की घेऊन टाकू दुसरा. 2 वर्षापूर्वी 2-2.5 रुपयांच्या चमच्यासाठी आम्हाला सवय काढावी लागत होती. आणि 8-10 दिवसांपूर्वीच ते मला म्हणाले, तुला पाटल्यांची आवड आहे ना, घेऊन टाक. चांगल्या 80 ग्रॅमपर्यंत घे करून. क्षणभर माझे डोळे लकाकले. मी माझ्या हातांकडे पाहिलं. 3-3.5 तोळ्यांपर्यंतच्या कधी काळच्या बांगड्या माझ्या हातात होत्या. मी सुखावले. यांना म्हणाले, एकदम एवढ्या जड पाटल्या करण्यापेक्षा त्या बांगड्यातच भर घालते. बांगड्याही करायच्या आहेत का? टाक करून. तुला काय हवे ते आता भरभर सांगत जा. राजा उदार झाला आता. मी हसले. अरविंदाची चेष्टा करण्याची लहर आली मला. मी म्हणाले, तर आमचा राजा किती उदार आहे माहीत आहे हो मला. 8 आण्याच्या भाजीऐवजी 4 आण्याची कोशिंबीर करावी म्हणजे विटॅमिन्स मिळतात हे छान पटवून देता येतं की आमच्या राजाला. हे बघ मीना, ते दिवस आता संपले. कशाने एकदम जादू झाली ही? लॉटरी लागली की काय एखादी? कितीची? लाखाची की 3 लाखाची? माझा स्वर अजूनही चेष्टेचाच होता. यांनी माझ्या पुढ्यात 100-100च्या नोटांची चळत ठेवली. म्हणाले, त्या लॉटरी बिटरीवर आपला मुळीच विश्वास नाही. माणसानं आपल्या कष्टावर आणि बुद्धीवर पैसा मिळवावा. मला ह्यांचा अभिमान वाटला. मी नोटांची ती पुडकी हातानं चाळवीत होते. तोच सासूबाई आल्या. माझ्या हातात एवढे पैसे पाहून त्यांचा जीव नुसता हरकून गेला. माझ्या हातून ते पैसे घेऊन त्या मोजत राहिल्या. त्यांचा सुरकुतलेला चेहरा कसा खुदखुदत होता. त्यांच्या एवढ्या 65-70 वर्षाच्या हयातीत त्यांनी 100ची अख्खी नोट कधी पाहिली होती की नाही कुणास ठाऊक. त्या पैसे मोजत होत्या आणि मी अरविंदाच्या चेहऱ्यावरचे भाव निरखित होते. हे एवढे पैसे कुठून आणले यांनी? 8 दिवसांपूर्वीचे हे आणि आजचे हे मला फार वेगळे वाटले. हे वेगळे पण कुठे आहे? कशात आहे बरं? मला कळत नव्हतं. फक्त जाणवत होतं.
तेवढ्यात सासूबाई आनंदाने ओरडल्या, म्हणाल्या, अरे पुरे 3,000 आहेत हे. बघ, आधी पहिली एक नोट मोडते न देवाला पेढे आणते. मग त्यांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्या एकदम पडेल आवाजानं बोलल्या, पण काय रे, हे आपलेच आहेत ना, की ऑफिसच्या आणले आहेत? तसं असेल तर नीट जप रे बाबा. अगं, दुसऱ्या कुणाचे असते तर मीनाला बांगड्या पाटल्या कर म्हणून म्हणाला असतो का? आपलेच आहेत ते, माझे, हक्काचे, स्वतःच्या कमाईचे. इतका वेळ मी त्या मायलेकांच्या तोंडाकडे पाहतच उभी होते. ह्यांचे शब्द ऐकले. मी ह्यांच्याकडे पुन्हा एकदा स्थिर दृष्टीने पाहिले. माझी उजळती दृष्टादृष्ट झाली. ह्यांनी नजर दुसरीकडे वळवली असं मला वाटलं. संशय होता का हा माझा? मला पुन्हा एकदा यांच्या दृष्टी मिळावी असं वाटलं. पण ते माझ्याकडे पाहतच नव्हते. आईशी बोलण्यात, पुढचे काही बेत करण्यात गर्क होते. आता कशाला तोटा नव्हता हे आईला म्हणत होते. तुला विमानानं काशीला पाठवीन थोड्याच दिवसात. मला 6 महिन्यांपूर्वीचा एक दिवस आठवला. 21 का 22 तारीख होती. मी दुधाच्या बाटलीचे ना भाजीचे पैसे नेहमीच आधी काढून ठेवत असते आणि वर 5-7 रुपये अडीअडचणीला लागले तर असावेत म्हणूनही आत राखून ठेवलेले असतात. त्या दिवशी सासूबाई पुराणाहून आल्या. त्या काहीशा उदास होऊनच. मी आल्याला विचारलं, काय झालं, बरं नाही का? नाही गं, तसं काही नाही. आज सगळ्यांनी एक बेत ठरवला आहे. कसला? कशाचा लक्षभिक्ष व्हायचा आहे का देवाला? नाही बाई, परवाच तर झाला आमचं लक्ष बेल वाहून. त्यांचे सारे बेतच वेगळे असतात. त्यांचं काय गं, घरात सगळं यथास्थित आहे. लोकांना चांगले भलेभक्कम पगार आहेत, करतात एक एक बेत. ह्यांच्या पगाराबद्दल असं कोणी बोललेलं मला आवडत नव्हतं. नसेल ह्यांना 1000-1200च्या घरात पगार, पण जेवढा होता तेवढ्यात आम्ही सुखानं आनंदानं जगत होतो. कुणाच्या पैशाचे विंदे न होता. मला ह्याचा अभिमान होता. आम्हाला कुणाचं कर्ज नव्हतं, आमच्यावर कुणाचे उपकार नव्हते. जे होतं ते आमचं होतं, हक्काचं. सासूबाईंना हे माहीत होतं. मी म्हणाले, कुणाच्या मुलाला किती का पगार असे ना, याच्याशी आपल्याला काय कर्तव्य नाही. आपल्याला काय हवं आहे तेवढं बरीक सांगावं. शक्य असेल तर देईन. छे गं, तुझी ओढाताण मला दिसत नाही का? मी सापच सांगितलं दामलेंना की मी काही पुळ्याला येऊ शकणार नाही. म्हणत होत्या सध्या नसले तर मी देते, पण मी नकोच म्हटलं. ही असली उदन उसरवार तुला आवडत नाही हे का मला माहीत नाही? मी आपल्या इथूनच या गणरायाला नमस्कार करेन. हे ऐकून मी क्षणभर विचारात पडले. पुण्याला जायचं म्हणजे किमान 30 रुपये तरी हवे होते यांना. तेवढे बहुधा नसतील माझ्याकडे. मागच्या महिन्यातले 4 आणि आधीचे 6. त्याच्या आधीच्या महिन्यात 2च रुपये गाठीला उरले होते. मी सासूबाईंच्याकडे पाहिलं. त्या मुकाट्याने पातळ बदलत होत्या. मला त्यांचं फार वाईट वाटलं. सगळी आवरावर आटोपली ना मुलांचा डब्बा काढला. 5-10 पैशांची नाणी त्यात मी टाकत होते. भाजीच्या रोजच्या पैशातून जेवढे परत येतील तेवढे या डब्यात टाकत होते. ते सगळे पैसे मी उजले. ते 40 रुपयांच्या वर झाले. मला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले ना मी प्राचीला शाळेत पोचून परत येता येता दामले अक्कांकडे गेले. त्यांच्या हातात पैसे देत मी म्हटलं, सासूबाईंना अजून माहीत नाही. संध्याकाळी पुराणाला येतील ना तेव्हा सांगा त्यांना. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सासूबाई देवळातून आल्या. त्या जशा आनंदाचे पंख लावूनच. केवढा आनंद झाला होता त्यांना आणि त्यांचा तो आनंद पाहून मला तर केवढं समाधानाचं भरतं आलं होतं. रात्री सगळी मुलं आजीभोवती गोळा झाली होती. त्यांची आजी कधीच्या काळी ट्रिपला निघाली होती. प्रत्येकाला आजीसाठी मी किती करू न किती नको असं झालं होतं. माझ्या चिमण्याच्या घरातला तो आनंद जसा गगनात भरून राहिला होता. आज हे सासूबाईंना विमानानं काशीला पाठवण्याच्या गोष्टी बोलत आहेत. खरं तर मी आनंदाने काहीतरी बोलायला हवं होतं. त्यांच्या एवढ्याशा गोष्टीचं कौतुक करण्याची माझी वृत्ती होती. पण आज मला असं काय झालं होतं तेच कळत नव्हतं. ते पैसे पाहून मी जणू भांबावून गेले होते. आल्या लक्ष्मीचं स्वागत कसं करावं तेच मला कळत नव्हतं. सासूबाई मात्र आनंदाने नुसतं न्हावून निघाल्या होत्या. त्यांनी चांगली किलोभर पेढे आणले. मला, मुलींना बांधीव 8 आणे देऊन गजरे आणले. देवाच्या सगळ्या तस्विरींना मोठमोठे हार आणले. अरुणाला घेऊन एखाद्या 12 वर्षाच्या मुलीच्या उत्साहाने ते तुरुतुरू चालत होत्या. सगळं काही करत होत्या. मुलांनी पेढे कशाबद्दल म्हणून विचारलं. हे म्हणाले, तुमच्या आईला नव्या पाटल्या करायच्या आहेत ना म्हणून आणले आजीने. हो आई, पण बाबा मामालाही काहीतरी हवं आहे हं. तिला एकटीलाच काय म्हणून? अरे ती तुमची आई आहे ना म्हणून. असं म्हणून अरविंद सहहेतुक माझ्याकडे पाहून हसले. त्या हसण्याचा संसर्ग नकळत मला झालाच. मी उदयला म्हणाले, अरे तुला का पाटल्या हव्यात? हॅट, आम्हाला तसलं काही नको. बाबा मला एक क्रिकेटची बॅट आणाल? मी चांगला खेळतो, पण माझी स्वतःची बॅट नाही ना म्हणून मला टीममध्ये सर घेत नाहीत. अजित वाडेकरची सही असलेली बॅट हवी मला. त्याला स्ट्रोक असा मस्त येतो बाबा. आणूया. आता असं करू, तुझी परीक्षा झाली की तू एखादा क्लबच जॉईन कर. क्लबात कोच असतीलच. मी वाढता हात खोलंबून उभी राहिले. झालंय तरी काय असं? एकदम मला न समजता एवढी बढती मिळाली की काय? पण मला असं काही न सांगण्याचा यांचा स्वभाव नव्हता. ऑफिसमधनं आलं की चहा घेता रोजचा पाढा वाचण्याची यांची सवय होती.
त्यामुळे एवढ्या 15 वर्षात एकदासुद्धा यांच्या ऑफिसात न जाता मला तिथली सगळी माणसं माहीत होती. मला जर चित्र काढता येत असतं तर कोणी कुठे बसतो, कसा बसतो हे सगळं काही मी काढून दाखवलं असतं. हा असा स्वभाव मला माहीत असल्यामुळेच मी आज अशी बुचकळ्यात पडले होते. माझ्या घरच्या परिस्थितीत एकदम एवढा कसा फरक पडणार होता? जेवण खाणं उरकली. आज माझ्या डोक्यात सुरेख सुगंधी मोगऱ्याचा गजरा लागला होता. लग्नाला 15 वर्ष होऊनही आमच्यातलं गुंजन संपलं नव्हतं. मी एखादं फूल केसात खोवलं तरी त्याची पावती मला मिळत होती. आज तर एवढा भरगच्च उमलत्या कळ्यांचा गजरा मी माळला होता. सारी खुशीत होती. नाही म्हटलं तरी कोडं असलं तरी मलाही घरी आलेल्या लक्ष्मीचा आनंद झालाच होता. गेल्या 15 वर्षात मी खूप कष्ट सोसले होते. लग्न झालं तेव्हा हे एका खाजगी कंपनीत होते. 2 वर्षांनी ह्यांची ती नोकरी सुटली. मग आम्ही घरीच बारीक सारीक गोष्टी करून विकत होतो. तेवढ्यात पुन्हा दुसरी नोकरी लागली. तोही मालक बदलला. दुसरा नवा मालक आला. तो सगळ्यांकडून खुशमस्करी करून घेत होता. अरविंदाचा तो स्वभाव नव्हता. खालचे लोक वर गेले पण हे आपले तिथेच राहिले. हळूहळू चढत, पण मी त्यांची कधीच खंत केली नाही. हाजी करून वर चढण्यापेक्षा बाणेदार वृत्तीनं राहणंच मला आवडत होतं. मी पूर्ण समाधानी होते. आणि आज माझ्यासमोर उंटांची चळत पसरली होती. तरीही आतून कुठेतरी काहीतरी सळत होतं. वावर आटोपला न मी आमच्या खोलीत आले. अवघी 2 खाणांची ही खोली, पण माझा आयने महाल होता तो. आणि त्यांची आजी पुढच्या मोठ्या खोलीत, आम्ही या मधल्या खोलीत. या खोलीवर माझा जीव होता. हिनं माझं सगळं अंतरंग न्याहाळलं होतं. आज मी खोलीत शिरले ती एका वेगळ्याच ओढीनं. आता मधलं दार लावलं की माझं कोडं सोडून घेणार होते. माझी खात्री होती अरविंद माझी वाट पाहत असणार. मी आता जाता असते भराभर सारं सांगत सुटतील. माझी सारी कोडी क्षणात उलगडतील. मनाचे हे चाळे तत्काळ थांबतील. पण खोलीत शिरले न दारापाशीच थांबले. ह्यांची नेहमीची जागा रिकामी होती. आमच्या त्या एवढ्याशा खोलीत मी यांच्यासाठी एक सुरेखशी गार्डन चेअर खरेदी केली होती. निळ्या निळ्या प्लास्टिक वेतांची यांची भारी आवडती खुर्ची. खुर्चीत असले की त्या खुर्चीत बसायचं आणि तोंडात हलकीशी शील घालायची. खोलीत शिरताना मी त्याच दृश्याची अपेक्षा करत होते. पण हे खुर्चीत नव्हते, गादीवरही नव्हते. मी तर मागेच आवरावर करीत होते. मागेही नव्हते गेलेले, म्हणजे बाहेर गेले होते एकटेच, मला न सांगता. कधी कधी सगळा वावर आटोपला की आम्ही दोघे बाहेर पडायचो. असं रात्रीच्या निवांत वेळी संसाराच्या सुखदुःखाच्या गोष्टीची देवाणघेवाण करीत फिरण्यात आम्हाला नेहमीच आनंद वाटायचा. हे सहसा असे यावेळी एकटे बाहेर पडलेले मला तरी आठवत नव्हतं. मी सासूबाईंना विचारलं, हे कुठे आहेत? अरविंदा का? अगं आत्ताच कोणाची तरी मोटार आली होती त्याला न्यायला. निरोप मिळाला ना तसाच गेला. मोटार? यावेळी अशी कोणाची मोटार आली असेल? एवढं आग्रहानं अगत्याने अरविंदांना मोटार पाठवायची असं आमच्या नातात की गोतात कुणीच नव्हतं. यांचे मित्रही तसे नेमकेच. त्यातही असं मोटार बिटारवालं कुणीही नव्हतं. मी नुसती चक्रावून गेले. तिचे दिवस हे असे पडले भोले, सरळ मार्गी. कुणी फसून नेलं नसेल? अशा कितीतरी गोष्टी कानावर येत होत्याच की आपला स्वार्थ साधण्यासाठी माणूस वाटेल ते करेल. काळजी करत मी आपली गादीवर पडले होते. डोळा मिटत नव्हता. रात्री 1:30च्या सुमारास हे आले. त्यावेळी हातात भलं मोठं गठुडं होतं. सासूबाईंनीच दार उघडलं. मी उठून बसले होते. यांनी खोलीत येताच ते गठुडं गादीवर टाकलं. स्त्रीसुलभ उत्सुकतेने मी ते गठुडं सोडलं. टेरिलिनचं कापड होतं, चांगलं 5-7 रंगाचं. मी नुसतंच यांच्याकडे पाहिलं. हे हसले, माझ्याजवळ बसत म्हणाले, उद्या सूट शिवायला टाकायचे आहेत. कुणाचे? माझा बावळट प्रश्न. अगं माझे. आहेस कुठे तू? तुझा नवरा आता कुणी साधा असा मी नाही, बघशीलच तू. मला राहावे ना. मी विचारलं. संध्याकाळपासून पाहते. हे काय आहे सांगा ना, कुठून आलं हे सारं? सांगतो, सांगणारच आहे. मी जुनी नोकरी सोडली. नोकरी सोडली? म्हणजे फंडाचे पैसे का संपवतात? पुढच्या कल्पनेने माझ्या घशात असं कडूकडू पाणी आलं. एवढी नोकरी सोडताना ह्यांनी मला शब्दाने तरी विचारायला होतं. 4 मुलं पदरात आहेत, म्हातारे आई आधाराला. असेल मिळाला 4-2 हजार फंड, म्हणून एवढी उधळण? म्हणे विमानानं काशीला पाठवेन. काय म्हणावं आता? माझ्या मनाचा हा कल्लोल ह्यांना कळला असावा. हे माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, घाबरू नकोस. पहिली नोकरी सोडली खरी, पण त्याच्या 10 पट कमाईची सोल झाली तेव्हाच. माणसाचं नशीब उघडावं लागतं हेच खरं. आता तू म्हणशील ते तुला मिळेल. पोरांच्या सगळ्या हौशी पुऱ्या होतील. लवकरच नवी जागाही घेऊ स्वतःची. एवढी चांगली नोकरी एकदम कशी मिळाली? कुणाच्या ओळखीनं मिळाली? ओळख माझीच. मी ज्या मालकांकडे नोकरीला होतो ना, त्यांचे हे मालक कुणी नातेवाईक. 5-7 वेळा मी त्यांची बारीक सारीक कामं करून दिली. बसली त्यांची मर्जी. परवा त्यांनीच विचारलं. ॲडव्हान्सही दिला. सगळं पक्कं झालं. लगेच दिला राजीनामा. नशिबाला संधी मिळाली, लगेच घेतली. कसली कंपनी आहे मालकांची? तुमचं काम काय? त्यांच्या कंपनीला नाव नाही, पण रोज लाखांची उलाढाल आहे. मी तर मुख्य मॅनेजरच म्हणणार. मुख्य मॅनेजर म्हणजे? आणि बिननावाची कंपनी? तुझ्या तरी भारीच चौकशा बुवा. सगळं सांगतो. त्यांचा मोठा व्यापार आहे.
परदेशचा माल आणायचा आणि इथे विकायचा. आता हेच बघ ना, आपल्याकडे सोनं कसं आहे, 250नं. खरं ना, तुला मी 150च्या भावानं आणून देतो. अगदी अस्सल 100 नंबरी बरं का, शिक्क्यासह. माझ्या अंगावर सरळ काटा आला. परवाच मी चोरटा व्यापार करणारी टोळी पकडल्याची बातमी वाचली होती. कस्टम खातं जागरूक झाल्याची ग्वाही सरकारनं दिली होती. अशा देशद्रोही कारवायांना कडक शासन होणार होतं. मी माझ्या शंका कुशंका ह्यांना बोलून दाखवल्या. ह्यांनी मला खुळ्यातच काढलं. म्हणाले, अगं सगळं खरं नाही. आतून सगळे सगळ्यांना ओळखीत असतात, हात दाबीत असतात. मधून हे करावंच लागतं. मी काही बोलले नाही. पण मला यांचं कुठलंच बोलणं आवडलं नव्हतं. जे झालं होतं ते ठीक नव्हतं, पाप होतं ते. अशा पाप मार्गाने मी जायचं का? ह्यांना जाऊ द्यायचं का? उद्या मुलांना आम्ही काय शिकवणार आहोत? मला काही सुचत नव्हतं. 4 दिवस सारखे विचार करत बसले होते. या 4 दिवसात घरात काय काय होत होतं. सासूबाईंनी देवाची सारी उपकरणं चांदीची केली. देवाराही चांगला चंदनी आणला. मला बरोबर चल म्हणत होत्या खरेदीला. पण मी स्पष्ट नकार दिला. मला काही नको असं मी अगदी निक्षून सांगितलं. सासूबाई माझ्यावर केवढ्या चिडल्या. म्हणाल्या, देवाच्या दयेने सुखाचे दिवस आले आहेत आणि तुला ही कसली लक्षणं आठवली गं? तो पैसा मला गोड लागत नाही. अपमार्गाने पैसा घरात येण्यापेक्षा मला गरिबीच बरी वाटते. पुरेकर शहाणपणा. अपमार्ग म्हणजे काय गं? तो काय कुठे डाके दरोडे काढतो काय? जवळजवळ तसंच, त्याहून भयंकर आहे हे. गेल्या 15 वर्षात आमच्या घरात सासू सुनेचा हा असला संवाद कधीही घडलेला नव्हता. घरातल्या प्रत्येक बाबीबद्दल आमचं एकमत असायचं. कधीकधी अरविंद थट्टेने आईला म्हणायचे, मला वाटतं तू माझ्यापेक्षा मीनावरच जास्त माया करतेस. माझी मुळी तू कधी बाजूच घेत नाहीस. तुझी न तिची मला काही कळत नाही. जे काय खरं दिसतं त्या बाजूने बोलते मी. पण आता माझी बाजू सत्याची, न्यायाची खरी असूनही सासूबाई माझ्यावर चिडत होत्या. मला अवलक्षणी, अवदसा म्हणत होत्या. भिकारीस तू, भिक्षुकाचीच मुलगी, हे असं वैभव पाहायची तरी सवय हवी ना, असं म्हणून त्या मला हिणवत होत्या. माझ्या माहेरच्या गरिबीचा तिरस्कारानं उल्लेख करत होत्या. जे 15 वर्षात घडलं नव्हतं ते रोज घडत होतं. मी अस्वस्थ झाले होते, बेचैन झाले होते. उघड्या डोळ्यानं काही बघवत नव्हतं. एक दिवस येताना ह्यांनी मुलांना क्रिकेटचा भारी सेट आणला. उदय मोठ्या उत्सुकतेने तो घ्यायला गेला. मी आतून नुसती हाक मारली, उदय. उदय जागीच थबकला. त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि तो बाहेर निघून गेला वाड्यातल्या मुलांशी खेळायला. तो शहाणा होता. आमचे वाद सुरू झाले म्हणजे तो मुकाट्याने बाहेर खेळायला जात होता. अरुणा आजीच्या तोंडाकडे टकमक पाहत राही. मला हळूच विचारी, आजी असं का करते अलीकडे? मी तिला काय सांगू? वडील भामटांच्या नादी लागलेत हे, की ते चोरटा व्यापार करतात हे, की ते देशद्रोही झाले आहेत हे? ज्या मुलांना आतापर्यंत मी जे जे चांगलं ते शिकवित आले, त्यांना खुद्द त्यांच्या वडिलांबद्दल असलं काही कसं सांगू? माझा भारी कोंडभार होत होता. घर असूनही मी जणू रखरखीत वाळवंटात उभी असल्याचा मला भास होत होता. पोरकी कुठेतरी बाहेर फेकून दिल्यासारखी झाले होते मी. काय करू? काय समजावू? त्यांना मार्गावर कसं आणू? मला काही कळत नव्हतं. मी वेडीपिशी झाले होते. त्या दिवशी मी उदयला तो सेट घेऊ दिला नाही. यांना याचा भारी राग आला. आईच्या बरोबरीने हेही हवं तसं अद्वा बोलले. ते देत असलेले सुख समाधान मी घेत नाही याचा त्यांना भार राग आला होता. मी न बोलता ओठ आवळून त्यांच्याकडे नुसती पाहत उभी होते. 2-3 दिवस मी विचार करीत होते. मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. 2 जाणती मुलं मला आश्वासन देत होती, आई तू सांगशील ते आम्ही ऐकू. 2 लहान मुलांचा प्रश्न होता. आपले बाबा म्हणजे त्यांचं सर्वस्व होते, पण त्यांना सवय लावणं भाग होतं. ह्या असल्या जीवनापेक्षा फार वेगळं जीवन मला मुलांपुढे ठेवायचं होतं. माझी मुलं माझी होती. त्यांनी जगात जे जे निर्मळ, पवित्र त्याचा स्वीकार करावा असं मला वाटत होतं. तसं माझं ध्येय होतं. आतापर्यंतच्या संसारात माझी फारशी शिल्लक अशी नव्हतीच. घरातले पैसा 2 पैसे करून एका बाजूला थोडेफार टाकलेले पैसे आणि माझ्याच नावावर दरमहा आम्ही काय बचत करत होतो ती. सक्तीने एक ठराविक रक्कम मी बँकेत ठेवीतच होते. तो सारा पैसा माझा होता, माझ्या हक्काचा. कारण त्यावेळचे अरविंद माझे होते, अगदी सर्वार्थाने माझे होते. मला आवडणारे, माझ्या सुखाचे, वैभवाचे, प्रेमाचे, प्रीतीचे, सर्व जीवनाचे ठेकेदार. मी ती सारी रक्कम हाताशी घेतली. मुलांचे माझे कपडे गोळा केले. सुधारण्याचा मार्ग मला दिसत होता. ह्यांचं माझ्यावर, मुलांवर फार फार प्रेम होतं. आमच्यापासून ते फार दिवस दूर राहणं शक्यच नव्हतं. एक दिवस ते माझ्याकडे येतील, मला म्हणतील, मीना मी आलोय, सारं सोडून आलंय. तुला हवं तसं जीवन आपण जगू, पण तू परत चल. नाही राहत मला हे असं एकटं. मी माझा निर्धार घरात यांच्या सासूबाईंच्या कानी घातला. माझ्या दुकानात 10 नवस बोलणाऱ्या सासूबाई मला निच्छेदून म्हणाल्या, आठवलेच असतील तुला भिकेचे डोहाळे, तर त्याला कोण काय करणार गं बाई? 40शीतलं वय म्हणजे काय फार मोठं जास्त नाही. इथं कुणाचं अडत नाही. एक नाही 6 बायका पायाशी हसत चालत येतील.
खुशाल चालती हो, हे मला म्हणाले. कुठलीही गोष्ट विचारानं करावी मीना. ही एवढी अविचारी असशील असं मला वाटलं नव्हतं. मुलांचे असे हाल व्हावेत असं मला वाटत नाही. मी एका शब्दाने यांना उत्तर दिलं नाही. फक्त स्थिर दृष्टीनं यांच्याकडे पाहत उभी राहिले. माझ्या नजरेला यांनी नजर दिली नाही. मी जिंकले होते. धन्यवाद.